MIDC मधील हायकल लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात आपल्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्र आमरण उपोषणाला बसले आहेत। माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भूमिपुत्र आमरण उपोषणासाठी तळोजा MIDC मधील हायकल लिमिटेड या कंपनीच्या गेटच्या समोर बसलेले आहेत। उपोषणकर्त्यांमध्ये श्री विनायक दामोदर पाटील, श्री अजय पद्मात्रे, श्री अशोक चंद्र पाटील, श्री बाळाराम मंगळ्या पाटील, कुमार सूरज वासुदेव पाटील, श्री महेश साहू पावशे आदी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। भूमिपुत्रांना डावलून व्यवस्थापनाने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्यामुळे सदर भूमिपुत्र उपोषणाला बसलेले आहेत। सदर उपोषणाची माहिती उपोषणकर्त्याने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोलीस अधीक्षक नवी मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा MIDC, स्थानिक पत्रकार यांना दिली असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे। आपल्याला न्याय न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे देखील प्रकल्पग्रस्तांनी सांगितले। महिलांसह प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांनी आज आंदोलनासाठी गर्दी केलेली दिसत होती। मी 24 तास नवी मुंबई। सर, आज आपण इथे आमरण उपोषण केलेलं आहे। नक्की हा आमरण उपोषणाचं कारण काय आणि नक्की तुमच्या काय मागण्या आहेत आणि नक्की तुमचा काय हेतू आहे आमरण उपोषणाच्या? प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कंपनीमध्ये रोजगार आणि नोकरी मिळवण्यासाठी हा आमरण उपोषण या ठिकाणी आज चालू केला आहे। आणि आमच्या मागण्या आहेत की बाबा कंपनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरी कामं चालू आहेत आणि जे परप्रांतीय लोक करतात त्याच्यामध्ये स्थानिकांना ज्यांच्या शेती गेलेल्या आहेत त्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं। सर, अशी तुमच्यावर वेळ का आली आज उपोषण करायची? तुम्ही याच्या अगोदर काय कंपनीला पत्रव्यवहार किंवा काय केलेला आहे? खरं तर शेतकरी वर्ष ते 1.5 वर्षापासून कंपनीला पत्रव्यवहार करतात। त्यांना आपल्या मागण्या त्यांना पहिल्याच दिलेल्या आहेत। मध्ये 24 तारखेला त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला सिनियर PI आणि आमचे पनवेलचे आमदार बाळाराम पाटील साहेबांनी। त्याच्यामध्ये काही तोडगा न निघाल्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला आमरण उपोषणाला आज बसावं लागलं। सर, एकूणच पुढे काय नक्की आज तुम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे का अजूनपर्यंत या आमरण उपोषणाचं? अद्यापर्यंत कंपनी प्रशासनाकडनं कोणतीही हालचाल या ठिकाणी दिसलेली नाही। आम्हाला कोणी या ठिकाणी भेटायला आलेलं नाही। समजा या संदर्भात सन्माननीय तोडगा आता नाही निघाला, तुमच्या ज्या मागण्या त्या मान्य नाही झाल्या, पुढच्या आंदोलनाची भूमिका कशी राहील? या ठिकाणी जर मागण्या काही पूर्ण नाही केल्या तर हा आंदोलन तीव्र होईल। मला वाटतं जास्ती तीव्र होण्याच्या अगोदरच त्यांनी हा निर्णय घ्यावा, नाहीतर मग पुढे काही दुर्घटना घडली तर ही कंपनी चालवून देतील अशी मला इथल्या स्थानिक लोकांचे वाटत नाही। आज आंदोलनामध्ये तुम्ही किती आंदोलक, म्हणजे महिला पण दिसत आहेत, काही वयोवृद्ध महिला दिसत आहेत, असे किती आंदोलक? जेवढ्या महिला आहेत त्या येथील शेतकऱ्यांच्या फॅमिली आहेत सर्व, तर त्यातनं 5-6 लोक इथे उपोषणाला बसले आहेत आणि सर्व पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। कंपनीच्या ह्याच्यासाठी किती शेतकऱ्यांची जागा त्याला हे झाल्या किंवा या ठिकाणी 13 ते 14 शेतकऱ्यांच्या आता जागा गेलेल्या आहेत। त्यातनं 1 ते 2 शेतकऱ्यांना मला वाटतं तिथे काहीतरी कामं दिलेली आहेत आणि 10 शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। पण त्या शेतकऱ्यांचे काय तुम्ही पुरावे कंपनीला दिलेत का की हे शेतकरी आहेत म्हणून? खरं तर इथे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते खरं तर मुळात इथले शेतकरी नाही आहेत, परंतु कोणीतरी नातू पंतू यांचा काहीतरी आधार घेऊन ते लोक आम्ही शेतकरी आहेत असा दाखला देत आहेत, पण तो दाखला या ठिकाणी खोटा आहे। व्यवस्थापन काय बोलतोय? व्यवस्थापन का तयार होत नाहीये? व्यवस्थापनाचं सध्या उर्मटी भाषा आहे। त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काही आंदोलन करा, नाही तर काही करा, आम्ही तुम्हाला न्याय देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। सर, हे कुठपर्यंत तुम्ही ह्याच्याबद्दलचं कोणापर्यंत दिलेला आहे का अर्ज किंवा काही? हा आंदोलन खरं तर आपले आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे। त्यांना विचारूनच सर्व ही रणनीती आखण्यात आलेली आहे आणि काही समस्या झाली तर तेच आम्हाला या ठिकाणी नाही। आमचं म्हणणं की तुम्ही कुणाला ह्या आंदोलनाबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे का? यांच्या सर्व पोलीस स्टेशन, ACP, DCP, CP, तहसीलदार, जिल्हाधिकारी सर्वांना पत्रव्यवहार केलेला, कंपनी प्रशासन सर्वांना पत्रव्यवहार केलेला। त्यांच्याकडून काय तुम्हाला रिस्पॉन्स काय नाही आला। एक मध्ये मीटिंग झाली होती कंपनी प्रशासनाबरोबर, पण कंपनी प्रशासन स्क्रॅपमध्ये 50% देण्याचं काही मान्य केलं, परंतु फक्त स्क्रॅपमध्ये 50% देण्यामध्ये शेतकऱ्यांना ती मान्य नाही। त्यांचं म्हणणं तुम्ही दुसऱ्या कामामध्येही आम्हाला सामावून घ्या आणि स्क्रॅपचा विषय इथे असा आहे की 6 महिन्या ते वर्षामध्ये फक्त स्क्रॅप निघत असतो मग, आणि इथे 10 ते 12 परिवार या कंपनीबरोबर जुडलेले आहेत, मग त्या स्क्रॅपमध्ये त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।